नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आम्ही आलो आहे तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये. नाही, मी व्हिडिओ करते. आम्ही एवढं पहाटेच्या 3 वाजता आलोय तरी बघा भरपूर गर्दी आहे आणि देवी तर निद्रा अवस्थेतच आहे. देवी झोपलेली आहे. किती दिवस झालं? 8 दिवस झालं देवी झोपलेली आहे. आता उद्या देवीला आंघोळ वगैरे घालून परत देवी रूपात आणणार आहे. जेवढे आलेत तेवढे आलेत. 20 जणी बाकीच्या कुठं फिरतात. पहाटे पहाटे दर्शनाला आल्यामुळे मंदिर खूप छान सजवलेलं दिसत होतं. मंदिराला खूप लाइटिंग होत्या आणि पहाटेचं वातावरण मन प्रसन्न करणारं होतं. दर्शनाला पण खूप गर्दी होती. 1 तासभर लाईनला उभं राहिल्यानंतर दर्शन मिळालं. पाठीमागून देवीचं दर्शन असं झोपलेल्या अवस्थेत सर्वजण पाहत होते. तुम्ही सुद्धा घ्या. हा बघा, तुळजाभवानीच्या मातेच्या मूर्ती मागेच हा दगड आहे आणि या दगडावर हात ठेवून भाविक लोक आपल्या मनातील इच्छा सांगतात. इच्छा पूर्ण होणार असेल तर दगड उजव्या बाजूने फिरतो. इच्छा पूर्ण होणार नसेल तर दगड फिरत नाही. खूप मी बराच वेळ उभं राहून दगड फिरतोय का नाही ते बघत होते, पण 3 जणांनी हात ठेवून दगड फिरण्याची वाट बघितली, पण तिन्हीतल्या एकातलाही हा दगड फिरला नाही. म्हणजेच काय तर एकाची सुद्धा इच्छा पूर्ण होणार नाही. दर्शन झाल्यानंतर तिथून आम्ही जायला निघालो 3ऱ्या शक्तिपीठाला, माहूरगडाला. माहूरगडाला जाताना वाटेतच अनुसया मंदिर होते. अनुसया मंदिराचे दर्शन घ्यायला आलो. हे मंदिर सुद्धा खूप बघण्यासारखं आहे. उवा काढतंय उवा. चला की अनुसया मंदिराचे दर्शन घेऊन गाडीमध्ये आम्ही भरपूर एन्जॉय केलं. एवढं भारी वाटलं ना की 5 दिवस आमचा प्रवास होता, पण 5 दिवसातला एक दिवस एवढा छान जात होता. आम्ही गाडीमध्ये खूप एन्जॉय करत होतो. गाडीमध्ये DJ सिस्टम होता, त्याच्यामुळे गाणी म्हणत, डान्स करत, गाण्यांच्या भेंड्या लावत आमचा प्रवास खूप छान चालला होता. अगदी घरची आठवणसुद्धा येत नव्हती. खूप एन्जॉय केलं आणि आता आम्ही निघालोय 3ऱ्या शक्तिपीठाला, माहूरगडाला. गर्दी बाहेरच राहते. दर्शन 6 तास माहूरगडावर रेणुका माता आहे आणि रेणुका मातेला पानांचा विडा प्रिय आहे. याला ताबूल म्हणतात. इथं बघा, हा ताबूल तयार केला जातो आणि ताबूल म्हणजेच या देवीचा मेन प्रसाद आहे. इथे लोक
हा प्रसाद घरी घेऊन जातात. मी थोडा वेळ इथं उभं राहून याचा व्हिडिओ केला. याच्यामध्ये काय काय घालतात ते बघितलं आणि थोडासा ह्या प्रसाद खाऊन पण बघितला. या ताबूलमध्ये थोडीशी नशा असल्यागत आहे आणि खायला मसाले पानागतच लागतो. इतर देव्यांच्या मंदिराच्या बाहेर हार, वेण्या, ओट्या भेटतात, पण या देवीच्या मंदिराबाहेर पानं आणि त्यात मसाल्याचे प्रकार असतात. तो प्रसाद भेटतो आणि तोच आपण पैसे देऊन घेऊन जायचं आणि देवीला अर्पण करायचा. या देवीला भाविक फुलं, पानं, हार, ओटी अर्पण न करता ताबूल अर्पण करतात. रेणुका मातेचं दर्शन घेऊन झाल्यानंतर गडावरून मी निसर्गरम्य वातावरण शूटिंग केलं. वातावरण खूप छान होतं आणि निसर्गसुद्धा खूप छान दिसत होता. संध्याकाळचे 6 वाजले होते. हा आहे माहूरगडाचा मेन दरवाजा. दर्शनाला जायला दुसऱ्या बाजूनी रांग होती आणि दर्शन घेऊन आल्यानंतर मेन दरवाजातून बाहेर यायचं होतं. तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही आलो शेगावमध्ये. शेगावमध्येच आम्ही मुक्काम केला होता. पहाटे पहाटे सगळ्यांनी आंघोळा वगैरे उरकल्या आणि शेगावमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनाला आलो. इथे सुद्धा खूप गर्दी होती. नाताळाच्या सुट्ट्या आणि शनिवार रविवारची सुट्टी, त्यामुळे जिथे जिथे आम्ही दर्शनाला गेलो तिथे तिथे भयंकर गर्दी होती. प्रत्येक ठिकाणी आम्हाला 5 ते 6 तास लाईनमध्ये उभं राहूनच दर्शन घ्यावं लागत होतं. तरी कुठे कुठे आम्ही मुखदर्शन घेतले. काही ठिकाणी आम्ही लाईन लावूनच दर्शन घेतले. दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेरच्या परिसराचं थोडंसं शूटिंग केलं. हल्ली मंदिरामध्ये कुणालाच मोबाईल हातामध्ये घेऊन देत नाहीत. दिसला तरी लगेच मोबाईल जप्त करतात. त्यामुळे मंदिरामध्ये तर शूटिंग करू शकत नाही. म्हणून मी बाहेरचं शूटिंग केलं आणि सकाळी सकाळी आमचं दर्शन 10 वाजता झालं. त्यामुळे इथं प्रसादाची सोय होती. मग सगळ्यांनी ठरवलं की इथून प्रसाद घेऊन जाऊया. इथं थांबता का सगळे असतं? काय करता? अन्नदानामध्ये आपला सुद्धा थोडासा हातभार लागावा म्हणून आम्ही सुद्धा इथे अन्नदानासाठी पावत्या फाडल्या आणि त्यानंतर मग प्रसाद घ्यायला गेलो. हा मठ बघण्यासारखाच आहे. एवढी स्वच्छता आहे की आम्ही एवढ्या ठिकाणी गेलो, दर्शनं घेतली, पण इथल्यासारखी स्वच्छता आम्हाला कुठेच पाहायला भेटली नाही. आणि जेवणाची सोयसुद्धा खूप छान आहे. जेवणसुद्धा खूप छान होतं. इथं रोजच्या प्रसादामध्ये पिठलं भेटतं. पिठलं खायला एवढं सुंदर लागत होतं की या पिठल्याची चव दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. आणि निवासस्थानाची भवनंसुद्धा खूप मोठी होती. बघा, मी तुम्हाला या मठाचा पूर्ण परिसर दाखवत आहे. किती स्वच्छ आणि सुंदर आहे. तुम्हाला इथं कुठंतरी थोडीशी सुद्धा घाण दिसणार नाही. एवढा सुंदर हा परिसर आहे.
शेगावच्या मठापासून 1.5 किलोमीटर अंतरावरच ही बाग आहे आणि या बागेमध्ये सुद्धा खूप छान पाहिलं आहे, म्हणून आम्ही या बागेमध्ये सुद्धा गेलो. तर तुम्ही सुद्धा या बागेमध्ये काय काय पाहिलं आहे हे बघा. या बागेमध्ये बरंच काही पाहिलं आहे, पण आमच्याकडे वेळ कमी होता, त्यामुळे आम्ही एकाच ठिकाणी थांबून फोटो काढले आणि ही बाग पाहिली. या बागेमध्ये खूप मोठं महादेवांचं मंदिर पण आहे आणि खूप मोठा तलाव आहे. गणपतीचं पण खूप मोठं मंदिर आहे. त्यानंतर आम्ही आलो अजिंठा वेरूळच्या लेण्या बघायला. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी आम्ही एवढी पर्यटन स्थळे बघितली आणि आता अजिंठा वेरूळच्या लेण्या बघून इथेच 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर 12 ज्योतिर्लिंगापैकी घृष्णेश्वर मंदिर आहे. ते मंदिर पाहायला जायचं आहे आणि आजचा तिसऱ्या दिवशीचा मुक्काम आमचा इथेच आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. पुढचा प्रवास उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बाय बाय.